नमस्कार मित्रांनो वाल्मिक कराड हे नाव देशाच्याच पातळीवर नव्हे तर अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा सर्वांना माहिती झालेलं नाव. त्यांचं आर्थिक साम्राज्य आणि त्यांचं नाव आता साता समुद्राच्या पल्याड म्हणजे अगदी अमेरिकेचं सुद्धा पोहोचलेलं आहे. त्यांचे जे काही आर्थिक व्यवहार करणारा जो काही त्यांचा सहाय्यक होता तो आता अमेरिकेत आहे असं बातम्या येत आहेत. आणि त्यांच्याकडे जे सिम सापडलेत मोबाईलचे ते सुद्धा अमेरिकेमध्ये रजिस्टर्ड असलेले आहेत असं सांगितलं जात आहे. आणि आता त्यांची संपत्ती तिथे आहे का असा सुद्धा शोध घेतला जातोय म्हणे. मग एवढं मोठं प्रचंड आर्थिक साम्राज्य उभं राहत असताना इतके दडपशाही दमनशाहीचं मोठं एक श्रंखला एक साखळी उभी राहत असताना याकडे कुणी बरे कानाडोळा केला असेल. एवढं मोठं गोष्टी घडत असताना एवढी प्रचंड माया गोळा करत असताना हे राजकीय वरदहस्ताशिवाय किंवा एखाद्या राजकीय आश्रयाशिवाय सत्तेशिवाय या गोष्टी शक्य आहेत का हो? आपल्याला काय वाटतं? हे अगदी सरळ सरळ म्हणजे वाल्मिकी कराड यांचंच हे कांड आहे असं आपण म्हणू शकतो काय? अजिबात हे आपल्याला म्हणता येणार नाही. 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांना विमा दिला सरकारनं आणि त्या विम्याच्या 1 रुपयाच्या विम्याचं जे काही नंतर ज्या काही टोळ्या गोळा झाल्या म्हणे किंवा निर्माण झाल्या आणि त्यांचं साम्राज्य या टोळ्यांनी अनेक जिल्ह्यामध्ये यांचा व्याप पसरलेला आहे. आणि त्यांनी शेतकऱ्यांच्या नावानं विमा भरणाऱ्या टोळ्या जर उभा राहिल्या आणि हजारो कोटींचा विमा त्यांनी हडप केला शेतकऱ्यांचा असंही आरोप झाले आहेत. आणि कालच बारामतीच्या त्या कृषी विज्ञान जिथं कृषी भरलेलं होतं, कृषीचं काय म्हणतो आपण त्याला, कृषीचा महोत्सव भरला होता ना बारामतीला. त्या महोत्सवामध्ये माणिकराव कोकाटे कृषी मंत्री त्यांनी आता या विमा जे घोटाळा झालाय त्याची चौकशी चालू केली असं म्हणतायत. परंतु अजूनही ज्यांनी ज्यांनी विमे भरलेत, खोटे विमे, त्यांचे डॉक्युमेंट्स आहेत, त्यांची नावं आहेत, त्यांच्यावर कुठेही कारवाई झालेली आणखी तरी ऐकिवात नाही किंवा तशा बातम्या पण येत नाही. म्हणजे शेतकऱ्यांना मिळणारा विमा सुद्धा हजारो कोटींचा हडप केला जात असेल तर ही गोष्ट अजित पवारांना माहिती नाही, एकनाथ शिंदेंना माहिती नाही, देवेंद्र फडणवीसांना माहिती नाही. असं असू शकतं काय? आपल्याला काय वाटतं असं असू शकतं? आणि हेच बघा, आता आज एक नवीन प्रकरण आलंय ना, पाठीवरचे स्प्रे पंप शेतकऱ्यांना द्यायचे होते डीबीटी मार्फत, म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे ज्याला म्हणतो आपण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तो निधी दिला जाणार होता तो पंपाचा. आणि त्याच्यासाठी सुरुवातीला सरकारनं रक्कम पण ठरवली होती, 1,500 रुपये रक्कम ती होती. परंतु हा धोरणात्मक निर्णय असा बदलला गेला आणि मग नंतर तीच जे काही पंप खरेदी केले ते 3,625 रुपयाला खरेदी केले असं बोललं जात आहे. म्हणजे हा धोरणात्मक निर्णय का बरे बदलला असेल? आणि त्याच पंपाची किंमत बाजार भावाने 2,500च्या आसपास पुढे मागे आहे. मग जर लाखो पंप खरेदी केले आणि लाखो पंप जर खरेदी करून त्याचा भाव कमी व्हायला पाहिजे बाजारभावापेक्षा का बाजारभावापेक्षा दुप्पट व्हायला हवा? म्हणजे जर बाजारामध्ये त्या पाठीवरच्या पंपाची किंमत 2,500च्या आसपास असेल तर लाखो पंप ज्यावेळेस आपण खरेदी करू त्यावेळेस त्याची किंमत 1,500च्या खाली येईल ना हो. परंतु ती 3,000 3,500च्या वरती गेली आहे. मग हे जे काही 550 कोटीमध्ये शेतकऱ्यांना तेवढेच पंप मिळणार होते त्याच्यासाठी 103 कोटी रुपये खर्च केले आहेत. आणि त्यामध्ये जी काही जनहित याचिका दाखल केली आहे त्यामध्ये कमिशनरनी नोट लिहून ठेवली की अशी खरेदी का करताय, करू नका म्हणून.
मग आमच्या मंत्री महोदयांनी जर ती खरेदी करण्यास भाग पडला असेल किंवा नोट त्यांची सापडत नाही म्हणे आणखी, पण येईल ती कोर्टामध्ये, आता यापुढे येईल अशी आपण अपेक्षा करूया. पण ती जर नोट आली तर मग जिथे 50 कोटीच्या ऐवजी 103 कोटी रुपये जर शासकीय पैशाचा अपहार होत असेल आणि या गोष्टी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सर्वांना माहिती नाही, तर असं आपण कसं म्हणता येईल? का असं असू शकतं? नाही ना. आता एवढंच कशाला, शेतकऱ्यांना 141 शेतकऱ्यांचे हार्वेस्टरचं अनुदान त्यांना मिळवून देतो म्हणून त्यांच्याकडनं 8-8, 9-9 लाख घेतले. यामध्ये बारामतीचे सुद्धा शेतकरी आहेत आणि हे सुद्धा आता बारामतीच्या याच्याच कशाला, जिथे जिथे ऊसाचे पट्टे कारखाने जास्त आहेत तिथे तिथे हे हार्वेस्टर आहेत. 141 हार्वेस्टर मालकाकडनं 11 कोटी 20 लाख रुपयांची खंडणी गोळा केली. खंडणीच म्हणूया ना, त्यांना अनुदान देतो म्हणून. शेवटी त्यांनी अनुदान मिळतंय म्हणून शेतकऱ्यानं केलेला हा सुद्धा काही म्हणजे चांगलं काम नव्हतं. त्यांनी सुद्धा म्हणजे जास्त मोह, जास्त पैशाचा लोभ होता म्हणूनच त्यांनी हे केलं. परंतु तिथे सुद्धा हे 11 कोटी 20 लाख गेले हे अजितदादांना माहिती आहे आणि देवेंद्र फडणवीसांना सुद्धा माहिती आहे का नाही माहिती आहे? माहिती असणारच ना हो. कारण त्यांचे जे लोकप्रतिनिधी आहेत भाजपचे, अगदी बिंबीच्या देठापासून ओरडून ओरडून सांगतायत सुरेश धस की इथे कसं झालंय, कशा हत्या, अपहरण, वसुली ह्या ज्या होत आहेत ह्या नेमक्या आकांच्या आकाच्या बाका चाचा सगळं घेऊन बसले ना. मग ह्या ज्या गोष्टी घडत आहेत ह्या राजकीय वरदहस्ताशिवाय किंवा राजकारणाशिवाय आपल्याकडे आणखीन एक गोष्ट होऊन बसली आहे बघा. तुम्ही हत्या करा, तुम्ही चोरी करा, तुम्ही अपहरण करा एखाद्याचं, तुम्ही खंडणी वसूल करा, तुम्ही कोणतंही भ्रष्टाचार करा करोडो रुपयांचा, तुम्ही फक्त त्या गोष्टीला एवढंच म्हणा की हे राजकारण खेळलं जातंय आणि मला राजकारणापायी यामध्ये गोवण्याचा प्रयत्न केला जातोय. आपोआप लोकांचा याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो असं त्या आरोपींना आणि सगळ्यांनाच वाटतं. कोणताही स्टंट केला म्हणून जर खटले दाखल होतात असं आपल्याला म्हणता येतं का हो? किंवा कोणी रस्ता अडवला याच्यावर गुन्हा दाखल करा, त्यानं हत्येचा गुन्हा दाखल करा, 307चा गुन्हा दाखल करा, असं म्हणता येतं का? नाही म्हणता येणार. मग ज्या गोष्टी की आता साता समुद्राच्या पल्याड ज्या गोष्टी आहेत, जे आर्थिक साम्राज्य पुणेपासून माजलगाव पासून सगळीकडे, कुठे फ्लॅट आहेत, कुठे स्थावर मालमत्ता आहे, कुठे वाईन शॉप आहेत, कुठे जमिनी आहेत, कुठे भूखंड आहेत. मग एवढं मोठं प्रचंड साम्राज्य जर उभं राहत होतं तर हे फक्त वाल्मिकी कराडांचं, साता समुद्राच्या पल्याड पोहोचलेलं साम्राज्य वाल्मिकी कराडांचं एकट्यांचं असेल? आपल्याला काय वाटतं? असू शकतं. आणि यामध्ये बिचारे धनंजय मुंडे यांनाच का बरं राजीनामा मागावा? त्यांनाच या राजकारणामध्ये, राजकारण त्यांच्यासोबतच का करावं? त्यांना या राजकारणामध्ये गोवणं म्हणजे बळीचा बकरा बनवण्यासारखं आहे. खरा राजीनामा द्यायचा जर असेल तर तो राजीनामा अजित पवारांचा आणि देवेंद्र फडणवीसांचा मागावा लागणार आहे आणि तो त्यांनी द्यावा. नैतिकता धनंजय मुंडेंकडनं जी अपेक्षा करताय ना, तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून पाठीशी घालत असताल आणि ज्या गोष्टी घडतायत त्याला जबाबदारी या वाल्मिकी कराडांची नाहीये. ही खरी जबाबदारी अजित पवारांची जेवढी आहे त्यापेक्षा खूप मोठी जबाबदारी देवेंद्र फडणवीसांची आहे. आणि आता तर त्या तृप्ती देसाईंनी तर आज एक वाक्य बोलून गेल्या. ते म्हणले करुणा शर्मा ती काय होत्या त्या मुंडे मॅडम, त्या आमच्या भगिनी, त्यांना सोडायला विमानतळापर्यंत माहेरी जात असताना देवेंद्र फडणवीस त्यांना सोडायला येत होते म्हणे, असं बोललं जात आहे. त्यात खरं खोटं आपण नाही सांगू शकणार. पण मग जर एवढी मैत्री असेल तर तुम्ही नैतिकतेची अपेक्षा किंवा ते जे करतायत तुमच्यापर्यंत काही पोहोचतंय का? ते जातंय का? का मग एक यामध्ये धस जे बोलतायत यामध्ये राजकारणच होत आहे आणि अजित पवार कुणाचंही नाव त्यामध्ये आल्याशिवाय आपण कसं नैतिकतेवर? आजवर कुणाचाही जेवढ्या मंत्र्यांचा राजीनामा झाला
त्यांचं पुढं काय झालं? केवळ आरोपच झाले. अजितदादा, तुमच्यावरही आरोप झाले होते सिंचन याच्यामध्ये, सिंचन घोटाळ्यामध्ये 70,000 कोटीचे आरोप. अगदी लोकसभा निवडणुकीपर्यंत ते आरोप होते. मग तुम्हीही राजीनामा दिला होता. आजवर जेवढ्यांनी राजीनामे दिले ना, ते केवळ आरोपावरून दिलेले. मग आता एवढं प्रचंड माया, प्रचंड संपत्ती आहे, तरी यामध्ये ईडी येत नाहीये. आश्चर्याची गोष्ट आहे. कारण ईडी येत नाहीये, या मागे हे धागे दोरे जरा थोडे दूरपर्यंत जात आहेत की काय, अशी शंका आहे. म्हणून ईडी येत नसावी. आपल्याला काय वाटतं की हे शेतकऱ्यांच्या रक्तावर, त्यांचं शोषणावर हे आधारित साम्राज्य, हे सरकारचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, याला जबाबदार प्रामुख्यानं सरकार असेल तर राजीनामा या मुख्यमंत्र्यांनी आणि या उपमुख्यमंत्र्यांनी द्यावा. धनंजय मुंडेंचा राजीनामा मागण्याचा यांना कोणताही नैतिक अधिकार नाही. पहिली नैतिकता तुम्ही दाखवा, मग बघूया. आणि आपल्याला याविषयी काय वाटतं, आपले काय विचार आहेत, जरूर कमेंट करून सांगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.